म्हसवडमध्ये सामाजिक कार्यकर्ते सोहम शिर्के यांचे आमरण उपोषण। म्हसवड येथे सामाजिक कार्यकर्ते सोहम शिर्के यांनी विविध मागण्यांसाठी प्रशासनाच्या विरोधात 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त आमरण उपोषण सुरू केले आहे। पालिका इमारतीसमोर सुरू असलेल्या या उपोषणामुळे परिसरात लक्षवेधी वातावरण निर्माण झाले आहे। शिर्के यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात सातारा गॅजेटची अंमलबजावणी तात्काळ करण्याची प्रमुख मागणी केली आहे। त्यांच्या मते राज्य शासनाने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत आणि त्यामुळे मराठा समाजाची दिशाभूल झाली आहे। तसेच शासनाच्या विविध लोकहितकारी योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नसल्यामुळे नागरिकांना त्याचा लाभ मिळत नाही, अशीही त्यांनी नाराजी व्यक्त केली। याशिवाय स्मार्ट वीज मीटर योजनेबाबतही त्यांनी आक्षेप घेतला असून ही योजना ग्राहकांवर जबरदस्तीने लादली जात असल्याचा आरोप केला आहे। संबंधित ठेकेदारांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचेही त्यांनी सांगितले। सामान्य जनतेवर होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी एकूण 26 मागण्या घेऊन ते आंदोलन सुरू करण्यात आले आहे। प्रशासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित तोडगा काढावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही शिर्के यांनी दिला आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज साठी म्हसवड प्रतिनिधी महेश कांबळे यांचा रिपोर्ट। मान खटावच्या विविध प्रश्नासाठी सर्वसामान्य जनतेच्या अनेक प्रश्नांसाठी म्हसवड या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते सोहम शिर्के यांनी खरं तर आज महाराष्ट्र दिन या 1 मे महाराष्ट्र दिनापासून प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषण सुरू केलेले आहे। नेमक्या त्यांच्या काय मागण्या आहेत, का उपोषण सुरू केलेलं आहे हे आज आपण त्यांना निश्चित जाणून घेणार आहोत। काय सांगाल आपण, आज महाराष्ट्र दिन आहे, या महाराष्ट्र दिनापासून आज आपण प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषण सुरू करतात, आपल्या काय नेमक्या काय मागण्या? जय शिवराय बांधवांनो, मी सोहम शिर्के, अखंड मराठा समाजसेवक, मान खटाव जनता सेवक आणि जिल्हा उपाध्यक्ष व प्रवक्ता आम आदमी पार्टी सातारा। आज आपण 1 मे रोजी महाराष्ट्र दिना दिवशी आपण आमरण उपोषणाला बसलो आहे। त्याचं कारण आहे, कारण हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक सुवर्णाक्षराने लिहिला आहे, कारण या दिवशी महाराष्ट्राचा खूप मोठा इतिहास घडला आहे आणि म्हणून आपण या दिवशी आमरण उपोषणाला सुरुवात करतोय। त्याच्या पाठीमागचं कारण आहे, कारण हे प्रशासन या मायबाप जनतेला ज्या सुखसुविधा भेटल्या पाहिजेत त्या भेटत नाहीत आणि मान खटाव सारख्या दुष्काळी भागामध्ये प्रश्न एवढे प्रेझेंट आहेत आणि जनतेला त्या जर सोबत प्रश्नातून मार्गच कुणी काढत नसेल, ना प्रशासन काढतंय ना इथले राजकीय पुढारी लोक काढतायत, तर आपल्याला कुठला ना कुठला संवैधानिक मार्ग स्वीकारावा लागतो आणि जनतेला न्याय द्यायसाठी आपल्याला आमरण उपोषण करावं लागतं। म्हणून आपण आज म्हसवड तहसीलदार कार्यालयाजवळ नगरपालिकेसमोर आपण आमरण उपोषणाला बसलोय आणि आम्ही 26 मान खटावच्या मूलभूत जनतेचे प्रश्न घेऊन आमरण उपोषणाला बसलोय। त्याच्यामध्ये संघर्ष होता मनोज जरांगे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रभर गेले कित्येक दशक आणि गेल्या 3 वर्षापासून मोठा मराठा आरक्षणासाठी खूप मोठी लढाई उभं राहिली आणि ह्या फसव्या सरकारने पुन्हा एकदा आम्हाला मुंबईमध्ये शब्द दिला होता की सातारा गॅजेट 2 महिन्याच्यात लागू करू। त्याच्यानंतर गेले 2-3 महिन्यापूर्वी जेवढे झडपी इलेक्शन, पंचायत समिती इलेक्शन झाली त्यावेळेसुद्धा त्यांनी शब्द दिला होता की सातारा गॅजेट आम्ही 1 महिन्याच्या आतमध्ये लागू करू आणि त्वरित लागू करू, पण तसं कुठलाही गोष्ट झाली नाही आणि त्यांनी संघर्ष होता मनोज जरांगे पाटील साहेब सोबत मराठा समाजाला धोका द्यायचं काम केलंय आणि मराठा समाजामध्ये कुठं ना कुठं खूप मोठी मनामध्ये सरकारबद्दल एक दुर्भावना तयार झाली आणि या सरकारला, या गेंड्याच्या कात्रीच्या सरकारला जाग येण्यासाठी आम्ही आज आमरण उपोषणाला बसलोय आणि सोबतच मान खटावचे जे मूलभूत 26 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये वीज बोर्ड असेल, वीज बोर्ड अक्षरशः जनतेची लूट करते। त्याचं कारण आहे, कारण तुम्ही कुणाचीही परमिशन न घेता सगळीकडे डिजिटल मीटर बसवलेत, त्याच्यामुळे ज्या माणसाची बिलं 200 रुपये 300 रुपये येत होती आज ती 800 रुपये 1000 रुपये येत आहेत। दुसरी गोष्ट, तुम्ही शेतकऱ्याच्या शेतामध्ये डीपी जळली तर बेकायदेशीर तुम्ही पैसे आकारताय, तर आम्ही त्याच्याबद्दल पूर्ण माहिती घेतली तर तुम्ही 1ही रुपये घ्यायचा शासनाचा किंवा त्या महावितरणच्या नियमावलीमध्ये कुठेही नाही, तरी तुम्ही पैसे आकारताय, तर हे शेतकऱ्यांवरती खूप मोठा अन्याय आहे। त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्याला गरज आहे डीपीची, खांबाची, डांबाची, तर तुम्ही त्याच्यासाठी पुढाऱ्याकडे हेल्पाट घालायला होताय, हे सुद्धा महावितरणच्या नियमावलीच्या बाहेरची गोष्ट आहे। जे मागेल त्याला डीपी, मागेल त्याला डांब तुम्ही दिलंच पाहिजे। तर हे महावितरणच्या बद्दल आम्ही 8-10 मुद्दे घेऊन आपण आमरण उपोषण करतोय। सोबत जे जिल्हा परिषदेचे प्रश्न, आपल्या पंचायत समितीचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये जलजीवन विषय असेल,
प्रत्येक गावामध्ये आपण पाठीमागच्याही आमरण उपोषणामध्ये 17 मुद्दे घेतले होते, त्याच्यामध्ये सुद्धा जलजीवनचा विषय घेतला होता आणि आम्ही त्याच्यामध्ये मागणी केली होती की मान खटामधील पूर्ण गावाचा तुम्ही सर्वे करा आणि जलजीवन योजना व्यवस्थित राबली का नाही ती बघा. तर कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तसं केलं नाही आणि आता बघितलं तर विरडी असेल, बऱ्याच गावामध्ये आता जलजीवनचा प्रश्न अगदी उंबरठ्यावरती आलाय आणि जनतेला पाणी भेटत नाही. बाटकीमध्ये पण असाच प्रश्न उभा राहिला होता. आम्ही BDO सोबत प्रशासनासोबत भांडून त्या बाटकीचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. म्हणून आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुम्ही स्वतः लक्ष देऊन पूर्ण मान खटावमधील जेवढे गाव आहेत जलजीवन योजना राबली करण्याची पाहावी. तर तसं कुठलंही काम केलं नाही म्हणून आम्ही पुन्हा एकदा तो मुद्दा घेतलाय. त्याच्यानंतर लाडक्या बहिणीचा विषय आहे. लाडक्या बहिणीची योजना मोठ्या खटामाटात तुम्ही राबवली, अगदी आशावर पण तुम्ही काम करून घेतलं, पण आता ज्या बहिणीचे पैसे बंद झालेत तर त्यांना सातारला हेलपाट घालावं लागतात. तर तुम्ही मानतालुक्यातलं सुद्धा ऑफिस बंद केले. तर आमची प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे की तुम्ही परत एकदा आशा वर्करकडून त्या ज्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद झालेत त्या लाडक्या बहिणीचे पैसे पुन्हा चालू करावेत. त्याच्यानंतर धुळदेव रोड असेल, धुळदेव रोड या ठिकाणी गेले कित्येक वर्ष तसेच खड्डे आहेत, त्याच्यामुळं लाखो लोक तिथं प्रवास करत असतात आणि त्या खड्ड्यांमुळं बऱ्याच ठिकाणी लोकांचा जीव धोक्यात जातो आणि तिथं अक्षरशः ॲक्सिडेंट होऊन मुक्ती होत आहे. तर आमची मागणी आहे की जो काय त्या रोडचा टेंडर ज्याच्याकडे असेल त्यांनी तात्काळ ते रोड पूर्ण करून घ्यावा, अन्यथा आमरण उपोषण आम्ही सोडणार नाही. अशा पण 26 मध्ये बरेच वेगवेगळे मुद्दे आहेत, त्या हिशोबाने आपण आमरण उपोषणाला बसू. निश्चितच सोहम शिर्के यांनी आता सांगितलं की त्यांनी जे मुद्दे घेऊन उपोषण सुरू केलेले आहेत ते मुद्दे खरं तर सर्वसामान्यांच्या हिताचे मुद्दे आहेत. त्याचबरोबर त्यांनी असं सांगितलं की शासनाने कोणती योजना किंवा कोणती सर्वसामान्यांसाठी जो JR काढला जातो योजनेचा, त्या JRची खरं तर अंमलबजावणी तात्काळ होते, परंतु त्या JRमध्ये जे काही नमूद केलेले आहे त्याची खरं तर सर्वसामान्यांना माहिती तो JR लागू होण्यापूर्वी देणं बंधनकारक आहे, असंही त्यांनी यावेळेस आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. महेश कांबळे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, मसवड, मान.